तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एकाच वेळेला, म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही. निवडणुकीमध्ये खर्च होतो, मग लूट थांबवा ना. देशात जी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा. निवडणुका ही लूट नाही, निवडणुका ही लोकशाहीची गरज आहे. ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे. शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करत आहे, प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे, तो थांबवा. महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाहीत कारण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे, ही थांबवा. तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण ही लूट दिसत नाही. राऊतसाहेब, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण असं कळतंय की काही जागांवर, विशेषतः मुंबईतल्या 6 ते 7 जागा, हा तुमच्याकडे आलेली माहिती, होत नाही. ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे. प्रत्येक जागेवर सहमती आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्या या अफवा आहेत, पेरलेल्या आहेत. महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकेल. आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये, आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं. अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील, पण त्या फार नाही आहेत. ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे. पण किती जागा अशा आहेत जिथे नाही, त्या कशाला तुम्हाला सांगायच्या, त्या बंद खोलीतल्या चर्चा आहेत. त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहे. जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होते. मुंबईचं झालंय जागा वाटप पूर्ण होईल ना. मुंबईत काय एवढं कठीण आहे. लोकसभेत तर सुरळीत पार पडलं. सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला. यावेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव आम्ही करू, त्या दृष्टीने आमची पावलं आहेत. राऊतसाहेब, जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण व्हायची, म्हणजे या ज्या चर्चा सुरू आहे, कारण असं म्हटलं जातं की 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता बघा, लागू शकते. आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही. स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरेजी असतील, नाना पटोलेजी किंवा त्यांच्यावरचे दिल्लीतला हायकमांड आहे, हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत. पण सूत्र काय असेल? समसमान जागा वाटप? हे सूत्र जेव्हा जागा कोणाच्या वाट्याला किती येतात हे जाहीर होईल, ते काय लपून राहतंय का? सूत्र कसलं? जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. काही पदांमध्ये अशी बातमी आली आहे की 10 जागा कमी द्या पण मुख्यमंत्रीपद आम्हाला हवंय असं आपल्या पक्षाचं भूमिका आहे. काही जागा कमी महाविकास आघाडी. अच्छा, ज्यांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले? ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना? तसं असेल तर मग ते मान्य करावं. हो, हे बातम्या देणारे लोक आमच्याबरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली. हे चर्चेचे विषय नसतात, हे या पत्रकारांना, बातमीदारांना कळलं पाहिजे. अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये. अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत, ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती, हे लक्षात घ्या. कैबिनेट मीटिंग में मंजूरी मिली है, कैसे देखते हो? वन नेशन वन इलेक्शन देखिए, ये लोकतंत्र के खिलाफ ये निर्णय है. ये देश बहुत बड़ा है, महान है. देश की लोकसंख्या, पॉपुलेशन इतनी बड़ी है. इस देश में इतने प्रदेश और प्रांत और भाषा की विविधता है. तो ऐसे में ये जो निर्णय लिया है वन नेशन वन इलेक्शन, ये संविधान और लोकतंत्र को मान्य नहीं है, संविधान के खिलाफ है. हम लोग जो बार बार बोलते हैं कि ये सरकार संविधान के खिलाफ काम कर रही है, डायरेक्टली नहीं होता तो इनडायरेक्टली संविधान के खिलाफ काम कर रही है, संविधान तोड़ने की कोशिश करती है. हमारे संविधान के निर्माता ने ये जो स्ट्रक्चर बनाया है इस देश के चुनाव का, वो सही है.
लेकिन अगला चुनाव मोदी हारने जा रहे हैं, लोकसभा राज्य के चुनाव, इसलिए अपने स्वार्थ के लिए ये सब कुछ वो कर रहे हैं। वन नेशन वन इलेक्शन का मतलब है तानाशाही, एक व्यक्ति की तानाशाही, वो जो कहेगा वो ही होगा। आज वन नेशन वन इलेक्शन है, इस प्रकार से चुनाव होगा तो नेशन भी नहीं रहेगा, तो नो नेशन नो इलेक्शन भी हो सकता है आने वाले दिन। अगर ये होता है तो देश के लिए, देश के संविधान के लिए, देश के लोकतंत्र के लिए ये एक खतरे की घंटा अभी से बजनी शुरू हो गई है। नड्डा ने सर लेटर लिखा है खड़गे जी को, जिसमें उन्होंने मेंशन किया है कि कांग्रेस जो कि बहुत बड़ी पुरानी पार्टी, वो अब कॉपी पेस्ट पार्टी बन गई है राजकुमार के दबाव में। अच्छा, ये राजकुमार के दबाव में अगर पार्टी उनकी क्या बन गई है बोल रहे हैं, कॉपी पेस्ट पार्टी बनी, तो आपकी पार्टी क्या है? आपकी पार्टी क्या है? आपकी अटल जी वाली पार्टी है या आडवाणी जी वाली पार्टी है? आप मुझे बताइए। श्यामा प्रसाद मुखर्जी वाली पार्टी है? कौन सी पार्टी आपकी है? आपकी पार्टी की हालत इतनी खराब है, आपकी पार्टी जैसे वन नेशन वन इलेक्शन ना, वन लीडर वन पार्टी, बस आपके पार्टी में दूसरा कोई नेता ही नहीं है। आपके जो राष्ट्रीय अध्यक्ष है उनको भी कोई कीमत नहीं है। सर, वन नेशन वन इलेक्शन को शरद पवार ने पार्टी दिया, सपोर्ट किया। ठीक है, हम एक साथ बात करेंगे। इंडिया ब्लॉक जो है उसमें बहुत सी पार्टियां हैं, हम समझ लेंगे। जब सामने आ जाएगा विधेयक, इस मामले बिल आ जाएगा तो उसके ऊपर चर्चा करेंगे। सीट शेयरिंग को लेकर क्या है? सीट शेयरिंग ठीक से हो रही है, हमारे में कोई मतभेद नहीं है, कोई गड़बड़ नहीं है, ठीक से चर्चा होती है, बैठकें चल रही है और जल्दी आपको क्या है, इसके पास कितनी सीटें हैं वो पता चल जाएगा। लगातार राहुल गांधी को लेकर निशाना लगाया जा रहा है, अब अभद्र टिप्पणी की जा रही है राहुल गांधी को लेकर। देखिए, ये भारतीय जनता पार्टी का संस्कार है, लीडर ऑफ अपोजिशन है इस देश का। अटल जी भी उस पद पर बैठे हैं, अटल बिहारी वाजपेयी उस पद पर बैठे हैं, लाल कृष्ण आडवाणी जी उस पद पर बैठे हैं, सुषमा स्वराज जी उस पद पर बैठे हैं। बड़े बड़े नेता इस देश के जिस पद पर बैठे हैं उस पद पर अब राहुल गांधी को जनता ने बिठाया है। अगर आप मानने को तैयार नहीं और बार बार एलओपी के बारे में, यानी लीडर ऑफ अपोजिशन के बारे में अभद्र भाषा का इस्तेमाल करेंगे, उससे आपकी विकृति भी है और आपकी संस्कृती भी दिखती है। तर समान नागरी कायदा लागू होणार असं वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून वारंवार होत असतात आणि आता अर्थातच अजित पवार म्हणतात की समान नागरी कायदा लागू करण्याचा खोटा प्रचार भाजपनं आतापर्यंत केला। भाजपने केला ना, मग भाजप बरोबर कोण आहे? आम्ही आहोत की तुम्ही आहोत? भाजप जर खोटा प्रचार करत असेल तर त्या खोट्या प्रचाराविरुद्ध अजित पवारांनी आपला आवाज वाढवायला पाहिजे। चला, थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।